लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर हक्कभंग आणणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने योजना आणली असं वडेट्टीवार म्हणाले। तर हक्कभंग दाखल झालाच पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले। विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं रास्त आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे। पण माझं एवढंच म्हणणं आहे या संदर्भात अध्यक्ष महोदय की हा हक्कभंग होतो की नाही याचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, या सार्वभौम सदनाचा अधिकाराचा हक्कभंग या झालेला आहे की नाही याची माहिती किंवा या संदर्भातला खुलासा आम्हाला हवा आहे। सभागृह सुरू असताना अशा पद्धतीची घोषणा करणं हे योग्य आहे का? आणि सभागृह सुरू असतानाच नव्हे, बजेट सभा अंतरिम बजेट सुरू असताना अशा प्रकारे सांगणं, तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय। म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, हा हक्कभंग आहे, आम्ही हक्कभंग दाखल करूच, तो कसा आहे हेही सांगू, पण झालेली जी घटना आहे ती या सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे, एवढंच सांगतो। एवढी घाई करू नका, 2 महिने राहिलेले आहेत। 2 महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब, पण काय असेल ते तुमचा प्रश्न आहे। पण हा हक्कभंग होतो, हक्कभंग दाखल झाला पाहिजे अशी आमची विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि रास्त आहे।